निवृत्त जीएसटी अधिकाऱ्याची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रकाश पाटील या निवृत्त जीएसटी अधिकाऱ्यानं निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम चांगल्या परताव्यासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला होता। त्यांनी 2 बड्या उद्योग समूहांशी नामसाधर्म्य असलेल्या 2 कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं 45 लाख रुपयांची गुंतवणूक केली। त्यानंतर त्यांच्या एका अकाउंटमध्ये तब्बल 1 कोटी तर दुसऱ्या अकाउंटमध्ये 1.25 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचं बनावट रेकॉर्ड तयार करण्यात आलं होतं। या रकमेतून त्यांनी काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी दोन्ही बोगस कंपन्यांनी पैसे काढण्यासाठी पुन्हा नव्यानं पैसे भरावे लागतील असा सल्ला दिला। कंपन्यांची टाळाटाळ पाहता प्रकाश पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी अंबरनाथ पोलिसांकडे तक्रार दाखल केली। प्रकाश रामकृष्ण पाटील, राहणार कोहोज खुंटोली, वय वर्ष 60 वर्ष, यांनी दिलेल्या तक्रारीवरून IT ॲक्ट कलम 66D प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। त्यांना शेअर ट्रेडिंग करण्याची एक आवड होती। G8 ICICI सिक्युरिटी ग्रुप यामध्ये एकूण 44,77,855 रुपये जमा केलेले आहेत आणि त्यांची ती फसवणूक झालेली आहे। मंडळी, व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणासाठी आता अभिनेता अक्षय कुमारनंही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। AI चा वापर करत डीप फेक फोटो तयार करणं आणि मग परवानगी विना त्याचा वापर